आज मदर्स डे आहे. माझ्या मम्मीला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज स्पेशल रवा केक बनवत आहे. कसा बनवायचा हे बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप रवा आहे, 3/4 कप पिठी साखर आहे. 3/4 कप जर मेजरमेंट नसेल तर आपल्याकडे 1/4 कप आहे, ते 3 वेळा घ्यायचं म्हणजे 3/4 कप पिठी साखर. त्यानंतर अर्धा कप तेल घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे तूप असेल तर तुपाचा पण वापर करू शकता. अर्धा कप दही घेतलेला आहे. 1/4 चमचा आपला बेकिंग सोडा आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे. अर्धा कप गव्हाचं पीठ आहे. 1 कप दूध घेतलेलं आहे आणि व्हॅनिला एसेन्स आहे. व्हॅनिला एसेन्स नको असेल तर वेलदोड्याची पूड पण आपण यूज करू शकतो. तर चला आपण केक कसा तयार करायचा बघूया. तर हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. 1 कप रवा, 3/4 कप साखर, ऑइल किंवा तुपाचा वापर करू शकता, ही अर्धा कप गव्हाचं पीठ, 1 कप दूध, हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. हे मिक्सरमधनं आपण मिक्स करून घेतलेलं बघू शकता. बॅटर हे असं झालं पाहिजे. ते 15 मिनटं असंच ठेवून द्यायचं, कारण की रवा फुलतो. यूज करणार आहोत. तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आपण इथं बॅटर जे ठेवलं होतं 15 मिनटं, ते ठेवल्यावर साईडला तेल लावून घ्यायचं. मी तर बटर पेपर वापरणार आहे. बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर खाली तेल लावून त्याच्यावर मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकू शकता थोडंसं. 15 मिनटं झालेली आहे, बघू शकता. रवा फुललेला. बेकिंग पावडर अर्धा चमचा, थोडा 1/4 चमचा. आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचं. बघू शकता बॅटर असं आपलं झालं पाहिजे. आता भांड्यात काढून घ्यायचं. बॅटर हे थोडंसं टॅप करून घ्यायचं. करायला ठेवला होता. कुकरमध्ये काही घातलेलं नाही, खाली फक्त ही खाली रिंग घालायची. भांडं त्यात ठेवून लावताना ही जी शिट्टी काढून ठेवायची. आणि हे बरोबर 45 मिनटं आला आहे. थंड झाल्यावर गार झाल्यावर त्याची कडा काढून घ्यायच्या. बघू शकता केक किती मस्त झाला.